जय गुरु. जय गुरु. जय गुरु. 19वा श्लोक झाला होता. त्याच्यावर बरंच आपण समाधी वगैरे यावर चर्चा केली होती. आता 20वा श्लोक बघूया. कोण वाचेल 20वा श्लोक? यत्रो परमते चित्तम. हे वाचू का? वाचा. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यान्यात्मनि तुष्यति. हा, तर यत्र यत्र म्हणजे जेथे. हा, उपरमते. परमते म्हणजे इथे सांगतो मी नंतर. उपरमते चित्तम निरुद्धम योगसेवया यत्र च एव आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. तर यत्र म्हणजे काय? जेव्हा, ना, किंवा ज्या वेळेला किंवा ज्या स्थितीमध्ये थोडस योग सेवया. योग सेवया म्हणजे तर सेवन करणे याचे 2-3 अर्थ होतात. एक सेवा म्हणजे आपण जे म्हणतो सेवा करणे तसं, किंवा सेवन करणे म्हणजे आत्मसात करणे. तर योग सेवा म्हणजे योग आत्मसात केल्याने किंवा योगाच्या अभ्यासाने निरुद्धम चित्तम. निरुद्धम, तर नुसता रोध. रुध धातू म्हणजे रोखणे. हा, निरुध म्हणजे पूर्णपणे त्याला अगदी पक्क रोखून ठेवलेलं, घट्ट असं त्याला बांध बांध घातलेला जसं आपण म्हणतो तसं निरोध. हा, निरोध हा शब्द तसाच आहे. हा, पूर्णपणे 100% बांधलेलं असं. निरुद्धम चित्तम. चित्त नपुसकलिंगी म्हणून ते निरुद्धम झालं. एक मिनिट. हेलो, थोड़ी देर में करता हूँ, अभी थोड़ा मैं लग गया करते, थोड़ी देर में. हाँ, आधे घंटे में करता. तर निरुद्धम चित्तम यत्र म्हणजे जेथे. आता जेथे म्हणजे कुठलं? आधी बघितलेलं आपण ज्या ज्या दीड लिटर अवस्थेमध्ये. झालं. परत रोजचं आता करून ठेव 1.5 लिटर. उपरमते. तर उपरमते म्हणजे काय? तर संस्कृतमध्ये रम रम धातू आहे. रम म्हणजे रमणे, रममाण होणे, रमणे वगैरे. या रम धातूपासूनच राम हा शब्द आलेला आहे. राम म्हणजे कारण का, जो जिथं म्हणजे सगळ्या जीवांनी जिथं रमायला पाहिजे, नाही का, असा तो राम. म्हणून त्याचं नाव राम आहे. असं म्हणजे नित्य रमण्याची जागा. असं तो राम. तर रमते म्हणजे रमत म्हणजे चित्त रमते. पण उपरमते, आता उपरमते याचा अर्थ एकदम वेगळा होतो. उप म्हणजे संस्कृतमध्ये जवळ. तर उपरमते म्हणजे त्याचं चित्त आतमध्येच म्हणजे अंतर्मुख होऊन हा तिथंच ते रममाण होतं. त्याला बाहेर आसक्त होत नाही ते. कुठे बाहेर त्याला जावं लागत नाही. उपरमते म्हणजे ते आतच अंतर्मुख होऊनच ते रममाण असतं. आतच ते रममाण असतं, त्याला म्हणतात उपरमत. याच्यापासूनच उपरती हा पण शब्द आलाय. मागे जे आपण षट संपत्ती म्हटलं होतं ना, शम दम उपरती, नाही का, समाधान तितिक्षा वगैरे. तर त्याच्यामध्ये उपरती नावाचं पण एक षट संपत्ती मधलं आहे. तर उपरती म्हणजे रत होणे. रत होणे म्हणजे आसक्त होणे. पण उपरती म्हणजे उलट, त्याच्या बाहेर नाही, तर आतमध्येच आसक्त होणे म्हणजे बाहेर कशातच आसक्त न होणे, त्याला म्हटलं जातं उपरत. तर इथं याचा अर्थ असाही होऊ शकतो की योगाच्या अभ्यासाने जे निरोध केलेले किंवा निरुद्ध केलेले आपले चित्त जेथ
स्थिर होतं किंवा सर निरुद्ध म्हणजे काय जे म्हणाला? हृदरुद्ध म्हणजे रोखणे आणि निरुद्ध म्हणजे पूर्णपणे संयमित केलेले, असं रोखलेले किंवा संयमित केलेले या अर्थाने. हं. सर्व बाजूने आवरून आवरून धरलेलं किंवा पकडून ठेवलेलं असं त्याला म्हणतात निरुद्धम असं. कुठेही ते बाहेर जात नाहीये असं. जसं पाणी असतं, जेव्हा बंधारा नसतो तेव्हा ते पाणी कुठेही जातं, पण एकदा का बंधारा घातला की ते पाणी बांधल्या जातं, नाही का. तर निरुद्ध म्हणजे तसंच आहे की त्याला बांध घातलेला आहे आता चित्ताला. आता ते इकडे तिकडे जाऊ नाही शकणार असं. हा, आणि कशामुळे पण ते योग सेवया म्हणजे या योगाच्या अभ्यासाने जे आपलं चित्त निरुद्ध झालेलं आहे आणि यत्र जिथं उपरमते, जिथं ते म्हणजे स्वतःमध्येच रत आहे, बाहेर रत नाहीये. उपरती म्हणजे स्वतःमध्येच रत असणे असं. हा, म्हणजे अगदी पूर्ण शांत होतं. आतमध्ये म्हणजे काय, शांत. बाहेर म्हणजे चंचल. च आणि तसंच यत्र म्हणजे ज्या अवस्थेमध्ये हा आत्मना आत्मानम. आत्मना म्हणजे काय, म्हणजे आपल्या स्वतःनेच किंवा आपलं जे अत्यंत जे चित्तशुद्धी झालेली आहे त्यांनी आत्मानम म्हणजे अशा चित्तशुद्धी झालेला जो जीवात्मा आहे तो म्हणजे स्वतः जीव किंवा मन म्हणा पाहिजे तर हा आत्मानम. आता इथं आत्मानम म्हणजे परमात्म्यामध्ये एव तुष्यती असं जे चित्त असते ते आत्मना आत्मानम पश्यन आत्मनी तुष्यते. स्वतःलाच म्हणजे स्वतःलाच बघून किंवा आतमध्येच परमात्म्याला बघून त्याच्यातच ते आत्मनीत एव तुष्टती, त्याच्यामध्येच ते संतुष्ट असत, समाधान असतं त्याला. आत्मना आत्मानम आत्मनी तुष्यती. आत्मना म्हणजे आपल्या स्वतः, पण इथं स्वतः म्हणजे जीवात्मा किंवा त्याच्या बुद्धीने असं पण म्हणता येईल, पण मुख्य म्हणजे स्वतः आत्मानम स्वतःमध्येच तो परमात्म्याला बघून त्याच परमात्म्यामध्ये स्वतःला म्हणजे परमात्म्यामध्येच एव तुष्यती तृप्त असत. तर थोडक्यात काय की असा जीव जो आहे तो म्हणजे परमात्म्याचं अनुभूती त्याला सतत येत असते, सतत. म्हणजे नुसता साक्षात्कार ज्याला म्हणतात तो क्षणिक असतो, नाही का. पण ही जी आत्मना आत्मानम आत्मनी एव तुष्यती ही जी अवस्था आहे ही सतत नित्य अवस्था आहे, म्हणूनच तो त्यातच असतो असं. समजलं. तर याचं पण हे कसं कधी होणार, जेव्हा यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया, म्हणजे जेव्हा योग सेवया योगाभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त हा जेथे हा आपल्यातच म्हणजे आपल्या बुद्धीद्वारा म्हणा किंवा आपण स्वतःच आपल्या परमात्म्यामध्ये त्याला बघतोय, स्वतःमध्येच स्वतःला बघून स्वतःमध्ये स्वतःला म्हणजे काय, जीवात्म्यामध्येच परमात्म्याला बघून त्या परमात्म्यामध्येच ते तृप्त असत. तर पहिलं जे आत्मना आहे इथं आपण जीवात्मा किंवा बुद्धी घेऊ शकतो. ऍक्च्युली इथं बुद्धीचाही खरं बुद्धी पण घ्यायला नको, कारण हे बुद्धीच्याही पलीकडचं आहे. बरोबर. कारण नाही तर मग त्याने बुद्धया हा चित्तया वगैरे असं म्हटलं असतं, पण तसं नाही म्हटलं त्यांनी, आत्मना म्हटलं. त्यामुळे तसं म्हणजे त्या स्वतःचीच स्वतःला जेव्हा अनुभूती येते असं समजायला थोडं अवघड आहे की एकच शब्द आहे आत्मना आत्मानम आत्मनी एव तुष्यती. आत्मना म्हणजे काय, तृतीया, आत्म्याने
हं. आत्मानम, षष्ठी आत्म्याला, सॉरी षष्ठी नाही, चतुर्थी, आत्म्याला. द्वितीय नंतर द्वितीय द्वितीय सर. सॉरी सॉरी, द्वितीय आत्म्याला, द्वितीय आत्मानम. नंतर आत्मनी सप्तमी, आत्म्या म्हणजे आत्मनी एव तुष्यती, म्हणजे आत्म्यामध्येच मी स्वतःला बघतो. आत्मन, मूळ शब्द आत्मन आहे, त्यामुळे आत्मानम म्हणजे द्वितीय, बरोबर. म्हणजे म्हणजे संत बोलू का? परमात्म्याला नाही बघितलं. एक कधी जण कधी बोला. आपणच आपल्या बोला. बोला. बोला पल्लवी ताई तुम्ही आधी. कधी कधी म्हणजे साध्या सोप्या भाषेत असं मला वाटतं की कधीतरी आपण आपल्यामध्येच गुंग होऊन इतके आनंदी असे राहतो आणि आपल्याला आनंद होतो, म्हणजे आनंदातच मग्न असतो असं. बरोबर, म्हणजे थोडस बरोबर आहे, पण त्याचं पूर्ण स्पष्टीकरण अजून पुढे येत आहे पुढच्या अच्छा. श्लोकामध्ये. बरं. हा, पण म्हणजे एखादं विशेष थोडं संगीत वगैरे ऐकताना असं मला वाटतं कधी कधी. बरोबर नाही आहे तसं, हा पण थोडस वेगळं आहे. सांगतो. हा. थोडस ते पुढच्या श्लोकात त्याचं स्पष्टीकरण आलेलं आहे, त्यामुळे हा जो अच्छा. श्लोक आहे हा 20वा आणि 21वा जर बरोबर वाचले, एकत्र वाचले, तरच त्याचा अर्थ पूर्ण लक्षात अच्छा. येतो, नाहीतर थोडीशी फसगत होऊ शकते याची. ऍक्च्युअली अजून 2 श्लोक पण तसेच आहे, 4ही श्लोक त्याचं एकमेकांशी संबंधित आहे. कसं? वाचा पुढचा श्लोक धन्यवाद. कोणी, 21वा. मी वाचते सर. वाचा. सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. तर सुखम आत्यंतिकम यत तत् बुद्धिग्राह्य, यत आणि तत् बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियम वेत्ति यत्र न च एव अयम स्थितः चलति तत्वतः. आता हे न म्हणजे थोडे शब्द उलट सुलट पाहिजे आपल्याला. तर याचा आता अन्वय असा होईल की म्हणजे तर यत आत्यंतिकम सुखम, जो आत्यंतिक असा आनंद आहे, आत्यंतिकम सुखम, आत्यंतिक आनंद आहे, तो कसा आहे? अतिइंद्रियम. अतिइंद्रियम म्हणजे काय? इंद्रियांच्या पलीकडचा आहे तो. म्हणजे हा जो आनंद आहे हा कुठल्याही ज्ञानेंद्रियाशी संबंधित नाही. जसं आता पल्लवी ताई म्हणाल्या की एकदा छान संगीत असताना, पण तिथे श्रवणाशी संबंधित होतो. चांगलं काहीतरी स्वादिष्ट आपल्या जिभेला पाणी सुटलंय गोड खाऊन वगैरे असं, किंवा छान सुवास सुगंध आलाय, तो घ्राणेंद्रियाचं इंद्रिय झालं. त्वचा, हळूवार मऊ मुलायम स्पर्श होतोय त्वचेला, बरोबर, तो पण नाही. सुंदर असं आल्हाददायक दृश्य दिसतंय, ते डोळ्यांचं सुख आहे. पण हा त्या सगळ्यांच्या पलीकडचा आहे. त्यामुळे त्याचं इंद्रियांना अगोचर, अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांना अगोचर, इंद्रिय त्याला जाणू शकत नाही, किंवा इंद्रियांनी त्याचा अनुभव घेता येऊ शकत नाही. हे महत्वाचं सगळ्यात. आणि मग कसं, मग तो आनंद घेणार कसा आपण? कारण आनंद तर आपल्याला प्राप्त होतोय,
पण आपल्याला जे माहिती आहे इंद्रिय म्हणजे आनंद घेण्याचं आपल्याला जे माहिती असलेले साधन आहे ते म्हणजे इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, नाही का? डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या 5 ज्ञानेंद्रियांवाटेच आपण आनंद घेऊ शकतो, घ्यायचा झाला तर, नाही का? त्याच्या पलीकडचं आपल्याला माहितीच नाही की त्याच्या पलीकडे आनंद मिळू शकतो म्हणून. पण मग तो कसा? तर बुद्धिग्राह्यम. हा जो आनंद आहे तो बुद्धिग्राह्यम. हा म्हणजे हा म्हणजे हा बुद्धीनेच इंटेलेक्च्युअल ज्याला आपण म्हणतो, हा, तसा आहे तो आनंद. असा बुद्धीनेच, आणि ती पण बुद्धी म्हणजे काय त्याला म्हणता येईल, लौकिक बुद्धी नाही, तर अत्यंत तरल अशी बुद्धी जी असते त्या बुद्धीनेच तो घेता येण्याजोगा आनंद. म्हणजे ज्याला असं एकदम मला आठवलं, ज्याला प्लॅटॉनिक लव्ह म्हणतात ना, नाही का? म्हणजे द- 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 भौतिक हे नाही, आकर्षण नव्हे, तर पूर्वीच्या काही कादंबऱ्यां वगैरे मध्ये अशी वर्णनं असायची ना की प्लॅटॉनिक लव्ह आहे आमचं, काही शारीरिक सुखाकरता आम्ही नाही होत असं. तर तसं थोडंसं म्हणता येईल की बुद्धीने म्हणजे बुद्धिग्राह्य असं तो आनंद. म्हणजे एखादं गणित सुटल्यावर किंवा असं का? हो, बरोबर आहे. अगदी म्हणजे तर अशी थोडासा तसा आनंद ब्लिस येऊ शकतो. ऐकू येत नाहीये. बाकी सगळ्यांना येतोय का? हा, बोला. हा, तुम्हाला अदिती. ब्लिस म्हणायचं आहे. हो, ऐकू येतंय व्यवस्थित. अच्छा, बरोबर. स्पीकरवर ठेवा फोन. हा, तर मला तुम्हाला पण कमी ब्लिस ऐकू येतंय. स्पीकरवर ठेवा बरं का फोन. अगदी बाबा, हो, असं दरवेळेस काय स्पीकरवरच होतं ठेवलाय आपलं. तरी कमी ऐकू येतंय. आणि बघते. पण मी तुम्हाला एक सांगतो मात्र, आमचा हेच सेटिंग आमचं रोज सकाळचं पण असतं, पण सकाळी कोणालाच क्लिअर प्रॉब्लेम ऐकायला येत नाही. येतं. काहीतरी ना, ज्यांना ऐकू येत नाही ना, त्यांनी मला तुमची नावं पाठवा. आपण असं करूया, एक म्हणजे आपल्या क्लासच्या नंतर नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला याच्यावर सेपरेट तुमचा कॉल घेऊन तुम्हाला ऐकू येतं का बघूया आपण. हं, ज्यांना ज्यांना ऐकण्याचा म्हणजे चालेल. असा प्रॉब्लेम होतो हॅलो. त्यांनी आपली नावं ग्रुपवर टाका. हा, मग आपण एकदा बरं. टेस्ट करूया त्यांचं. हा, हो, चालेल सर. सर पण तुम्ही हा. कारण मी हेडफोन आता फोन अगदी काढला कानाला ना की लावला आम्हाला म्हणजे. व्यवस्थित ऐकायला येतं. हेडफोन काढला म्हणजे ना की आता मग व्यवस्थित ऐकायला येतं. नाही नाही उषाताई, तेच आमचं बोलणं झालं काल परवा. नाही, पण आता मला छान पल्लवी, ऐकायला येतंय तुमचं पण आवाज. आता हेडफोन आहे माझा. आता मला पण नाही उषा त्यांचा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय किंवा पल्लवी त्यांचा पण. पण आता पण तुमचा सरांचा आवाज मला कमी आवाज येतो व्यवस्थित ऐकायला. येतोय. काय माहित नाही, सरांचा तुम्ही आवाज म्हणजे रेंज मध्ये मी असाल फोन बहुतेक. अगदी कानाला लावलाय. हो, माझं पण तोच प्रकार आहे. हो, हरकत नाही. तो माझा प्रॉब्लेम दिसतोय काय, ते हरकत नाही. आपण ठीक तर कानाच्या मला वायफायचा पण इश्यू सगळ्यांचे असू पासून येऊयात एकदा. मला सगळ्यांचे आवाज व्यवस्थित येत आहेत, कुणाच्याच काही प्रॉब्लेम येत नाही. तर ओके, मला काल व्यवस्थित ऐकू येत होता, शकतो. जाऊ पण दे, आपण आज नाही येत. पुढे जाऊया आपण. जसं मी सांगितलं, हो, हो. सर तुम्ही पण लिहा, नंतर रेकॉर्डिंग मग आपण मध्ये चेक करू. तुमचं व्यवस्थित ऐकू येतं. रेकॉर्डिंग ऐकलं ना की व्यवस्थित ऐकू येतं. बरोबर. हो, रेकॉर्डिंग मध्ये व्यवस्थित ऐकू हा, येते. बरोबर. आवाज व्यवस्थित येतो तुमचा रेकॉर्डिंग मध्ये. म्हणजे त्याचा अर्थ हरकत नाही, आपण जाऊया पुढे. आपल्याकडे माझं 20 आवाज मिनिटं व्यवस्थित उरली. कॅप्चर करतोय तो कॉम्प्युटर, पण तुम्हाला काहीतरी तेव्हा प्रॉब्लेम होतोय असं वाटतं मला. बघूया. ठीक आहे. तर हो, ठीक इथं आहे. हे दोन तर तुम्ही विशेषणं जी ऍक्च्युली ना, आहेत ना, ही दोन विशेषणं तुम्ही ज्या आहेत ना, ही आवाजात फार महत्वाची. हो पुढे जाऊया वैशालीताई आपण आता त्याच्या. हो, चालेल हा, चालेल, नो याची प्रॉब्लेम. विशेषण ही फार महत्वाची आहे. बुद्धिग्राह्य म्हणजे बुद्धिग्राह्यांच्या आधी अतिंद्रियम आणि बुद्धिग्राह्यम. अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या पलीकडचं, इंद्रियांना अगोचर, आणि बुद्धिग्राह्य म्हणजे बुद्धीला मात्र ग्राह्य आहे. हे फार महत्वाचं. तसं अध्यात्मशास्त्रामध्ये असं मानलं जातं की 36 तत्व असतात. सगळ्यात वरचं तत्व शिवतत्व, मग शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर, शुद्ध विद्या, माया, कला, राग, कला, नियती, काल, नियती वगैरे. मग नंतर पुरुष,
प्रकृती, बुद्धी, मन, अहंकार, हा नंतर मग पंच तन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हा नंतर मग पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे श्रोत्रु म्हणजे कान, हा त्वचा, नंतर डोळे, नाक आणि जीभ असं, आणि नंतर पंच कर्मेंद्रिय, नंतर म्हणजे हात, पाय, हा जी म्हणजे वाणी, नंतर गुदद्वार आणि जननेंद्रिय, आणि मग पंचमहाभूत. तर ही जी मी तुम्हाला 36 तत्वांची जी रचना सांगितली, याच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे खालून सुरुवात केली तर 15 ते 20 ही तत्व आहेत. पण मन, अहंकार, मन आणि बुद्धी ही तत्व त्याच्यावरची आहेत, म्हणजे अजून तरल आहेत. तर हा जो आनंद आहे, तर हा जो ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी जो आनंद येतो तो स्थूल असतो, ग्रॉस. पण बुद्धीने जो आनंद येतो तो म्हणजे मनाने आनंद येतो तो थोडा त्याच्यावरचा, आणि बुद्धीने जो आनंद येतो त्याच्या अजून वरचा. हे समजून घ्या तुम्ही की जे मी तुम्हाला ऍक्च्युली ते प्लेटॉनिक लॉ सांगितलं होतं ते पण चुकीचं आहे, कारण ते बुद्धिग्राह्य नाहीये, ते मानसिक आहे, म्हणजे मनाच्या लेवलवरती चालणार आहे. कधी कधी आपल्याला आपला जेव्हा इगो सॅटिस्फाय होतो तेव्हा तो अहंकार पोषल्या जातो आपला, त्यांनी तो आनंद प्राप्त होतो. म्हणजे भलेही भौतिक किंवा इंद्रियांचा आनंद नसेल, पण इगो सॅटिस्फाय होतो, तो एक आनंद. त्याच्यावरचा आनंद मानसिक आनंद, आणि त्याच्याही वरचा जो आनंद आहे तो बौद्धिक किंवा बुद्धिग्राह्य जो आनंद आहे तो. तर इथे त्याचं वर्णन केलेलं की सर ही बुद्धी, व्हॉट्सअपवर 36 तत्व टाकाल का? हा टाकेल. चालेल. तर हे जे बुद्धीने जी अनुभूती येते, बुद्धीच्या पलीकडे एकदम मग प्रकृती आणि पुरुषच जातो. त्यामुळे आपल्याला जे म्हणजे थोडंफार आपली झेप जी आहे ना सध्या, ती फक्त बुद्धीपर्यंत जाऊ शकते जास्तीत जास्त. बुद्धीच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की मनुष्याने म्हणजे मनुष्याला आणि पशूंमध्ये काय फरक आहे. पशूंना मन आहे, म्हणजे मनुष्य मानव म्हणजे विचार काय. करू शकतो. हा पण म्हणजे जसं पशुचं वर्णन संस्कृतमध्ये दिलेलं आहे, आहार निद्रा भय मैथुनांच सामान्य मिळतात पशुभीर नराणाम. म्हणजे असा जो फक्त आहार निद्रा भय मैथुन हा जो यातनं सुख घेण्याचा जे नर विचार करतात ते पशुच आहे असं. कारण ते फक्त जास्तीत जास्त ते मनाच्या लेवलवरती जाऊ शकतात, त्याच्या पलीकडे नाही. म्हणून तो मानव. पण मानवाला अजून एक शक्ती दिलेली आहे, ती म्हणजे बुद्धी. तर बुद्धीचा उपयोग जेव्हा कराल तेव्हा आपण वरती वरती जात जाईल असं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की मनुष्याचा जो पाठीचा जो कणा आहे तो उभा काय, तो त्याच्याकरता आहे, बाकी कोणाचाच कणा उभा नाहीये. बरोबर, सगळ्या पशूंचा कणा हा आडवा आहे. आणि हा बुद्धीची जी उत्क्रांती किंवा बुद्धीतनं जे आपल्याला पुढे जायचंय त्याच्याकरता हा कणा उभा दिलेला आहे असं एक. आणि दुसरं त्याच्यावरती ना, या बुद्धीवरती योगी अरविंदांनी बरंच लिहिलेलं आहे की मनुष्याने बुद्धीचा उपयोग कसा करून घेतला पाहिजे या विषयावरती. रादर त्यांचं म्हणजे या श्लोकांवरचं त्याचं गीतेवरचं भाष्य पण खूप छान आहे. तर हा, तर मी सांगत होतो की हे जे सुख आहे हे कसं आहे, आत्यंतिक आहे, म्हणजे प्रचंड सुख आहे. आत्यंतिक म्हणजे ज्याला अनंत आहे. आत्यंतिक म्हणजे अनंत, की ज्याला अंतच नाही असं अनंत असं सुख आहे, जे अतिंद्रिय आहे, जे इंद्रियांच्या पलीकडचं आहे, जे फक्त बुद्धीनेच ग्राह्य आहे. हा, आणि तो म्हणजे तो त्या अवस्थेमध्ये हा ती जी अवस्था असते की तो ते बुद्धीद्वारा ग्रहण करण्यायोग्य असं तो जो सुख तो योगी तो अनुभव घेतो. व्यक्ती म्हणजे जाणतो किंवा अनुभव घेतो, जाणतो. हा, आणि यत्र स्थितः अयम तत्वतः न एव चलती.
आणि त्या अवस्थेत त्या बुद्धीच्या लेवलला तो गेला की तो तत्वतः तत्वतः तर तत्व या शब्दामध्येच परमात्मा दडलेला आहे आपल्या ह्याच्यात. कारण का म्हणजे त्याच्यात म्हणतो त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. तत् म्हणजे तो परमतत्व आणि त्वम म्हणजे तू. तर तत्वतः म्हणजे अद्वैत भाव झाला की ते परमतत्व आणि तू म्हणजे मी जीव हा एकच झाला असा अद्वैत भाव. तत्वतः न एव चलती. तो त्याच्यापासून विचलित होऊच शकत. असं जे अत्यंत अनंत असं सुख आहे त्या अवस्थेला तो योगी पोचतो की जिथनं त्याचं विचलित होतच नाही. म्हणजे यालाच निर्विकल्प समाधी असं पण म्हणतात की जिथं ज्या समाधीतनं ती समाधी कधी उतरत नाही. थोडक्यात म्हणजे ती अशी कालाने म्हणजे देश आणि काल यांच्या ती पलीकडची असते. तो योगी मग भले तो व्यवहार करत राहील पण त्याची ती अत्यंतिक किंवा अनंत सुख ही जी अवस्था आहे त्यातनं कधी तो विचलित होणार नाही. असं. समजलं? तर हे अतिंद्रिय आणि बुद्धिग्राह्य हे शब्द फार महत्वाचे की त्यामुळे हे आपल्याला लक्षात येईल की हा आनंद म्हणजे अगदी त्यातल्या त्यात म्हणजे जसं पल्लवी त्यांनी सांगितलं होतं की अगदी सुंदर संगीत ऐकताना वगैरे आपण भान हरपून ऐकतो पण तरी पण त्याची मर्यादा कानाची आहे. जर आपल्याला आपले कान बहिरे झाले तर तो आनंद गेला नाही का. आंधळे झालं तर डोळ्यांचा दृष्टी सुख गेलं आपलं नाही का. पण हे जे सुख आहे याचा इंद्रियांशी काही संबंध नाही. सगळी इंद्रिय जरी कमकुवत झाली तरी हा आनंद कोणी आपला हिरावून घेऊ शकत. असं. पुढचा श्लोक कोण वाचेल? 22वा. मी वाचू का सर? हा वाचा. यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. हा तर हा सोपा आहे तसा श्लोक. यम म्हणजे जो लब्ध्वा म्हणजे प्राप्त झाल्यावर ज्याचा लाभ झाल्यावर च अपरम लाभम मन्यते न अधिकम म्हणजे जे प्राप्त झाल्यावर अपरम म्हणजे अजून दुसरं काही मिळवायचं राहतच नाही. यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते न अधिकम. अजून काही शिल्लक म्हणजे बाकी राहिलंच नाही. आता मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे नाही आले आता म्हणजे हा तर ते म्हणजे आता अजून काही अधिक म्हणजे अजून काही मिळवायचं बाकी राहत नाही आणि त्याला पण वाटत नाही असं की आता मला अजून काही पाहिजे म्हणून असं. आणि दुसरं त्या स्थितीमध्ये यस्मिन ज्या स्थितीमध्ये ती स्थिती कशी असते जिथं स्थित झाल्यावर गुरुणा अपि दुःखेन न विचाल्यते. गुरुणा म्हणजे मोठ्यात मोठं दुःख जरी आलं दुःखाचा अगदी पहाड जरी पडला तरी तो विचलित होत नाही. किंवा अगदी मोठ्यात मोठं दुःख जर दुःखाद्वारा सुद्धा तो त्याचं विचलित किंवा डिस्टर्ब होत नाही असं. हे वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. जी आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं बघितली होती दुसऱ्या अध्यायात तर ती इथं वेगळ्या पद्धतीने इथं सांगतायत की अशी स्थिती की जिथं अजून काही मिळवायचंही शिल्लक नाही आणि त्या अवस्थेत मधनं आपल्याला मोठ्यात मोठं दुःख सुद्धा हलवू शकत नाही असं. ठीक आहे पुढे जाऊयात. यात बाकी काही म्हणजे समजायला सोपं आहे तसं काही जास्त नाही. इथे फक्त गुरुणा म्हणजे आपल्याला वाटतं गुरु म्हणजे याच्यात गुरुशी काही संबंध आहे का तर तसं काही नाही. इथे गुरु हा शब्द मोठा या अर्थाने घेतलेला आहे. मी वाचू सर 23वा दुसरं पुढचं?
हा वाचा. वासंती हो हो. तं विद्या दुःख संयोग वियोगाय योग संज्ञितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. बरोबर. तर तम आधीचा श्लोक होता यम, आता हा आहे तम. तम विद्यात. आता इथे विद्यात म्हणजे विद्यार्थ रूप आहे विद्या धातूचं. जाणायला हवं. कशाला? तर दुःख संयोग वियोगम आणि योग संजितम. तर संज्ञितम हा उच्चार जो आहे ना नीट लक्षात घ्या हा. सम आणि ज्ञितम असं आहे. ज्ञ आहे ना तो. योग संज्ञितम असं. तर योग संज्ञित म्हणजे ऍक्च्युली आपण जे संज्ञा म्हणतो ना आपण मराठीमध्ये हे तसंच आहे. पण त्या अनुस्वार समोर ज्ञ आल्यामुळे त्याचा अनुस्वाराचा ञ झालाय. आणि ज्ञ मध्ये पण अजून ज आणि य आहेच. त्यामुळे हा संज्ञितम असा याच्यामध्ये सुरू त्या ज्ञितमची उच्चार सुरुवात पण य नी होते आणि पुढचा पण म्हणजे य ज आणि य असा येतो. संज्ञितम असं. जसं संज्ञा असं म्हणायला पाहिजे. संज्ञा नाही म्हणायचं. हा. तर आता अशी जी अवस्था कशी येते म्हणजे तो जो योग आहे तो कसा आहे तर जे योग संनित म्हणजे ज्याला योग असं म्हटलं जातं त्याचं नाव योग आहे. तो योग कसा आहे? दुःख संयोग वियोगम. तर दुःख संयोग म्हणजे काय? दुःखाशी ज्याचा संयोग झालेला आहे असा काय? तर भवसागर म्हणूया, संसार म्हणूया तो. तर त्याचा कायम वियोग. विशेषत्वाने योग. म्हणजे सॉरी विशेषत्वाने नव्हे, विरुद्धपणे योग, विरोधेन योग. म्हणजे दुःख संयोगाचं नामोनिशाण नाही असा तो योग आहे. आणि त्या योगाचं नाव म्हणजे अशा त्या अवस्थेचं नाव आहे योग. तम विद्यात. आणि त्याला जाणून घ्यायला हवं. विद्यार्थ रूप आहे. सहा म्हणजे तो सहा योग हा अनिर्विण्ण चेतसा निश्चयेन योक्तव्य. आता असा जो योग आहे तर तो अनिर्विण्ण चेतसा. तर निर्विण्ण म्हणजे काय? कोण सांगेल निर्विण्ण म्हणजे? वरून आलं असेल तर काय ते? शांत मन वगैरे हा शांत मन का? नाही, शांत नाही. तर निर्विण्ण म्हणजे खिन्न. हा. आणि अनिर्विण्ण म्हणजे अखिन्न म्हणजे खिन्न नसलेला. उत्साही. ना हा म्हणजे आता माणूस खिन्न कधी असतो? जेव्हा तो निराश झालेला असतो, डिप्रेस्ड असतो. हा. किंवा तो म्हणजे हतोत्साह ज्याला आपण म्हणतो गळलेला. तर असा हा जो योग आहे तो अनिर्विण्ण चेतसा. चेतनसा म्हणजे म्हणजे चैतन्याने. पण कशा चैतन्याने? तर अनिर्विण्ण म्हणजे खिन्नपणा बाजूला सारून. म्हणजेच खिन्नपणाचा विरोध काय म्हणजे उलट शब्द काय? उत्साहाने, नाही का? उत्साह. म्हणजे हा उत्साह आणि धैर्य. तर उत्साह आणि धैर्य अशा चैतन्याने आणि निश्चयेन योक्तव्य. तर असा जो योग आहे तो निश्चयाने, उत्साहाने आणि चैतन्याने योक्तव्य. म्हणजे आता परत युग धातूपासून त्याचं हे म्हणजे करणे आहे अशा रीतीने तव्य असा हा जो शब्द आहे तो योक्तव्य करणे आहे म्हणजे योग करणे आहे. असा योग हा उत्साह आणि चैतन्याने
आणि निश्चयाने परत योक्तव्या म्हटलं, म्हणजे योक्तव्या खरं म्हणायची गरज नव्हती, पण पुन्हा पुन्हा कृष्ण म्हणजे युक आणि योग या शब्दांचा उपयोग पुन्हा पुन्हा करतायत. का बरं? कारण त्याला जोड, म्हणजे जोड देऊन, योक्तव्य म्हणजे आपल्या अभ्यासाला भक्तीची, निश्चयाची, उत्साहाची आणि चैतन्याची जोड देऊन करायचंय, म्हणून योक्तव्य असं. म्हणजे आधी पण तो योग आहेच. तो योग आहे तो काय आहे? अभ्यास आणि भक्ती, तो झाला योग. पण इथं अनिर्विण्ण चेतसा आणि निश्चयेन, हे या तीन गोष्टी अजून जोडल्या त्यांनी, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे योक्तव्य. त्याला म्हणजे आधीच्या दोन गोष्टींना, अभ्यास आणि भक्ती, याला अजून तीन गोष्टींची जोड द्या. कुठली? अनिर्विण्ण म्हणजे अखिंद म्हणजेच उत्साह, दुसरं चेतसा चैतन्य, आणि तिसरं निश्चयेन आणि निश्चय, ठाम, दृढ निश्चय. तर असा करणे आहे, कर्तव्य आहे जरा सगळं. परत सांगाल का शेवटचं आता जे काय म्हणालात की अभ्यास आणि भक्तीला कसली अजून जोड द्यायची? उत्साह. चार हा. गोष्टींची: हे निश्चय, बघ, उत्साह, नाही नाही, हे कळेल बघ, कृष्ण, नुसता नाही कळेल. नुसता नुसता योग म्हणजे काय? जिथे योग शब्द आहे तिथे दोन गोष्टी आहेत, एकच गोष्ट नाही. ते अद्वैत नाही, योग हे अद्वैत नाही तसं म्हटलं तर. योगामध्ये दोन गोष्टी आल्या, तर कुठल्या आल्या? एक झालं आपलं अभ्यास, आणि दुसरी आली भक्ती. आस म्हणजे ज्याची सतत आस लागलेली असते, असा तो अभ्यास. आणि त्या नुसताच अभ्यास नाही, त्याला भक्तीची जोड, तो झाला योग. आणि त्याला अनिर्विण्ण म्हणजे अखिन्न म्हणजे उत्साह, आणि चेतसा म्हणजे चैतन्याने सळसळणार, चैतन्याने सळसळणारा उत्साह, आणि निश्चय, दृढ निश्चय. आणि अशा या तीन गोष्टींनी योक्तव्य हा जोडणे आहे. इथे करना कर्तव्य म्हटल्यापेक्षा मी त्याचा अनुवाद असा करेल, योक्तव्य म्हणजे जोडणे आहे, या तीन गोष्टी अजून जोडणे आहे. समजलं? हो सर. बघा, याच एकाच याच्यामध्ये योग 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 किती शब्द आलेत बघा. दुःख संयोग, वियोग, योग संनितम, हे तीन योग झाले शब्द. योग हा आणि योक्तव्य, 5 शब्द आले एका श्लोकामध्ये युग धातूचे. अरे हा, परवा आपलं चर्चा चाललेली ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की यज, युग आणि यत. आणि नंतर मग आपण म्हटलं होतं की ही जी मातृका आहे, मातृकाक्षर, हे हृदयाशी संबंधित आहे. आणि अजून एक ते सांगायचं राहिलं की हे जे मातृकाक्षर आहे, तर हे पंचमहाभूतातला जो वायू आहे त्याच्याशी संबंधित आहे. तर वायू म्हणजे काय? प्राण, ज्याला आपण म्हणतो, नाही का? तर म्हणजे हे सगळं जे आता पंचमहाभूतातला हा जो वायू जो आहे, हा चौथा आहे. म्हणजे यातनं पुढचं फक्त आकाशच आहे, जे अव्यक्त आहे पूर्ण. वायूपर्यंत आपल्याला अनुभव घेऊ शकतो आपण, पण आकाशाचा अनुभव नाही घेऊ शकत, नाही का? त्यामुळे या पंचमहाभूतातलं हे जो धातू आहे वायुरूप, त्यांनी हे सगळे युग, सॉरी, यज, नंतर यत, हे सगळं म्हणजे प्राण, आणि म्हणजे प्राणशक्तीशी या सगळ्यांचा संबंध आहे असं. आणि हृदय पण आपण म्हणतो, हृदय पण काय करतं? तर प्राणशक्ती स्वीकारतं फुफ्फुसातनं, आणि ती प्राणशक्ती आपल्या रक्तामध्ये मिसळतं, नाही का? बरोबर ना? त्यामुळे अशा रीतीने हे सगळं जोडलेलं आहे. म्हणजे बीजाक्षर, प्राणशक्ती, हृदय, असं सगळ्या, नाही का? म्हणून यमचा उच्चार करतात हृदय चक्रासाठी. हृदयाचे, पण यम 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 बीज हे महत्वाचं. मुख्य ते यमचं हृदयात का करतात? त्याचं कारण असं की ते वायुबीज आहे, म्हणून त्याला वायुबीज असं म्हटलं जातं.